या एका चुकीमुळे तुमची रक्तातली साखर जी आहे ती वाढू शकते, फ्लक्च्युएट होऊ शकते किंवा ती स्टेबल नाही होणार. आणि ती चूक अशी म्हणजे आपण खूप जास्त कार्बोहायड्रेट कमी करण्याकडे लक्ष देतो, पण आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स अजिबात नसतात. भारतामध्ये खूप सगळे लोक व्हेजिटेरियन्स आहेत, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रोटीनची जी मात्रा आहे ती खूप कमी आहे. पण हा एक छोटा बदल जर का आपण केला की आपल्या दिवसभरामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण याच्यामध्ये प्रोटीन्सची क्वालिटी वाढवली, क्वांटिटीसुद्धा वाढवली, तर आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते. व्हेजिटेरियन असाल तर तुमच्या तिन्ही वेळच्या जेवणामध्ये पनीर, मोड आणलेली कडधान्य, छोले, राजमा, सोयाबीन ह्यासारखे पदार्थ घ्या. नॉन व्हेजिटेरियन असाल तर नक्कीच अंड असलं पाहिजे किंवा आठवड्यातनं एकदा ते दोनदा मांसाहार घेऊ शकता, आठवड्यातनं एकदा तुम्ही फिश खाऊ शकता, ज्याच्यामुळे प्रोटीनची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही इम्प्रूव्ह होतं आणि याचं डायरेक्ट कोरिलेशन जे आहे ते तुमच्या रक्तातल्या साखरेबरोबर असतं. राईट. सो आत्तापर्यंत तुम्ही ही चूक करत होतात का? खालती कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्या रोजच्या आहारामध्ये असं कुठलं प्रोटीन रिच फूड आहे जे तुम्ही घेता ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.